वळूया पुढच्या बातमीकडे। आता बातमी आहे शासनाच्या टेंडर प्रक्रियेतला भ्रष्टाचार आणि दलाल मुक्त करण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची। यापुढे महत्त्वाच्या शासकीय योजनेमधल्या लाभार्थ्यांना थेट वस्तू देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट निधी जमा केला जाणार आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। अनेक शासकीय योजनांमध्ये कंत्राटदारांचे दलाल लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या वस्तू पुरवून आपला खिसा भरतात। मात्र या पद्धतीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कॅशलेस व्यवहाराचं धोरण स्वीकारलंय। राज्य सरकारच्या एकूण 44 योजनांसाठी हा नियम लागू केला जाईल। आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय झालेले आहेत आपण त्यावरती ग्राफिक्सच्या मदतीने एक नजर टाकूया। संपूर्ण सेवा काळात अधिकाऱ्यांना केवळ 10 वर्ष प्रतिनियुक्तीवर जाता येईल। मूळ विभागामध्ये त्यांना त्यानंतर रुजू राहावं लागणार आहे। 10 वर्ष प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्याला म्हाडा, SRA, सिडको आणि महापालिकांमध्ये प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यामुळे दणका मिळालेला आहे। वर्षानुवर्ष मोक्याच्या पदांवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यामुळे आपला आता तळ हलवावा लागणार हे निश्चित आहे। इतर अधिकाऱ्यांनाही महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करण्याची संधी त्यामुळे मिळेल। मुख्यत्वे लॉबिंग ज्या गोष्टीमध्ये होतं त्या गोष्टी टाळण्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहेत।